नमस्कार मित्रांनो, मराठी वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मित्रांनो, लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे। सर्वत्र फॉर्म भरण्याची तयारी सुरू आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येण्याची बातमी आली आहे। तर मित्रांनो, पहिला हप्ता कधी आहे याविषयी सविस्तर माहिती पाहू। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाहूया मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच ट्विट केलं आहे आणि या ट्विटमध्ये माहिती दिली आहे की जी काही लाडकी बहीण योजना आहे, तर या लाडक्या बहीण योजनेचं लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणासाठी चाचणी यशस्वी। मित्रांनो, काही मोजक्या महिलांच्या खात्यामध्ये ₹1 पाठवण्याची प्रोसेस होणार होती, ती यशस्वी झाली आहे। बऱ्याचशा महिलांच्या खात्यात ₹1 पडला आहे। यशस्वी योजना सुरू झाली आहे। तर आता पुढील जे काही ₹3000 दोन्ही ऑगस्ट आणि जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे ₹3000 येणार आहेत, तर ते लवकरच म्हणजेच येत्या 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये ज्यांचं फॉर्म अप्रूव्ह झाला आहे त्यांच्या खात्यामध्ये ₹3000 येणार आहेत। 16 व 17 ऑगस्टला ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, ज्यांना मेसेज आला आहे, अशा सर्व महिलांना याचा लाभ मिळणार आहे 17 ऑगस्टला। पण मात्र ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत, तर त्यांनी आपले फॉर्म स्टेटस चेक करायचं आहे। फॉर्म रिजेक्ट झाला आहे का पेंडिंग आहे ते स्थिती पाहायची आहे। रिजेक्ट झाला असेल पुन्हा भरून द्यायचं आहे आणि पेंडिंग असेल तर अशा महिलांना थोडं थांबायचं आहे, वाट पाहायची आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जुलै आणि ऑगस्ट या दोन्हीचे महिन्याचे एकत्रित मिळून आपल्याला पात्र महिलांना ₹3000 मिळणार आहे। जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे 17 ऑगस्टला मिळणार आहेत। तर त्यानंतर खाली ट्विटमध्ये लिहिलं आहे, ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर पडताळणी करणे अत्यावश्यक आहे। यासाठी आज काही महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ₹1 रक्कम जमा करण्यात आली। यावेळी उद्भवलेल्या काही तांत्रिक अडचणी तातडीने दुरुस्त करण्यात आल्या आहेत। मित्रांनो, जे काही ₹1 टाकून पाहण्याची प्रोसेस होती, प्रक्रिया आहे प्रायोगिक तत्त्वावर, तर ती यशस्वी झाली आहे। योजना आता कार्यान्वित झाली आहे। त्यामुळे आता पुढील जे काही हप्ता पडणार आहे, तर त्यासाठी कुठलीही अडचण नाही। सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत, तर त्यांना संबंधित रक्कम 16-17 ऑगस्टला त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी, रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार होती, मात्र त्यांनी सरकारने रक्षाबंधनच्या आधीच 1-2 दिवस आधीच हीच रक्कम जमा करण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही एक छोटीशी गिफ्ट शासनातर्फे मिळणार आहे। तर मित्रांनो, ही एक टेक्निकल तांत्रिक पडताळणी होती ₹1 पाठवण्याचं आणि हे ट्विट केलं आहे 8 ऑगस्ट 2024ला, म्हणजेच काल ट्विट केलं आहे। आणि मित्रांनो, यामधून काही लोक गैरसमज अफवा पसरवण्याची शक्यता आहे, तर त्यांच्यापासून सावध राहावे। व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।